कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका युतीची चर्चा केवळ राज्यभर सुरू आहे। कागल तालुक्यामध्ये वर्षभरापूर्वी एकमेकांविरोधात लढणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये फक्त तात्पुरता युद्धविरामच झाला नाहीये, तर युती सुद्धा झाली आहे। कागलमध्ये इतका टोकाचा संघर्ष केलेले हे दोन्ही नेते एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही। कागलच्या राजकीय इतिहासामध्ये अशा आघाड्या अनेक वेळा झालेल्या आहेत। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। कागलचं नाव घेतलं की आधी मंडलिक विरुद्ध घाटगे संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो। आणि त्यानंतरच्या काळात मुश्रीफ विरुद्ध घाटगे संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय। गेली अनेक दशकं सुरू असलेल्या या सामन्यात समरजित सिंह घाटगेंची एंट्री झाली आणि मुश्रीफांसमोर खऱ्या अर्थाने आव्हान उभं राहिलं। या दोघांची लढाई अक्षरशः वैयक्तिक पातळीवर पोहोचली। गेली 5 ते 7 वर्ष भाजपचं पाठबळ मिळाल्यामुळे समरजित सिंह घाटगेंनी मुश्रीफांविरोधात रान उठवलं। 40 कोटी रुपये खाऊन तुम्ही बिळात का लपलाय? तुमचीच भाषा ना, मी बिळातून बाहेर आलो, आता तुम्ही कुठल्या बिळात गेलाय सांगा, मला सांगा। त्या बिळातून बाहेर पडायला काय करू सांगा तुम्हाला? हा, कुठं गेलं तुमचं वाघाचं काळीज? वाघाचं काळीज गेलं का? मी मुश्रीफ साहेबांना विचारतो, वाघाचं काळीज असेल कृपया बिळातून बाहेर या। समरजित घाटगेंचा विजय निश्चित मानला जात असताना महायुतीमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि समरजित सिंहांना भाजप सोडावी लागली। साधारण 1 वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या आणि समरजित सिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकाच्या विरोधात लढले। हसन मुश्रीफ यांनी विजयाची डबल हॅट्रिक केली। आता तेच हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे एकत्र आले आहेत। कागलला राजकारणाचे विद्यापीठ का म्हटलं जातं याचा प्रत्यय अनेकांना आला असेल, पण कागलमध्ये हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही। कागलच्या राजकारणातील या आधीच्या पिढीमध्ये देखील असा संघर्ष आणि समझोता देखील पाहायला मिळालाय। मंत्री हसन मुश्रीफ हे राजे विक्रमसिंह घाटगे यांचे एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते होते, म्हणजे समरजित सिंह घाटगे यांच्या दिवंगत वडिलांचे निकटवर्तीय होते। शाहू कारखान्याच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्यात बिनसलं आणि हसन मुश्रीफ घाटगेंना सोडून त्यांचे कट्टर विरोधक दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या गोटात दाखल झाले। त्यावेळी सदाशिवराव मंडलिक यांनी अल्पसंख्याक समाजातील युवा कार्यकर्ता म्हणून हसन मुश्रीफ यांना बळ दिलं। मुश्रीफ यांनी हळूहळू तालुक्याच्या राजकारणात जम बसवला। 4 टर्म आमदार राहिलेले दिवंगत सदाशिवराव मंडलिक खासदार होऊन दिल्लीत गेले आणि इकडे मुश्रीफ यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। तेव्हापासून आजतागायत सुरू असलेल्या घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ संघर्षाला काल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे स्वल्पविराम मिळालाय। मी असेल किंवा समरजित घाटगे असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हातचं दाखवून काही ठेवलेलं नव्हतं, भाषणात मी ठेवलेलं नव्हतं आणि कशातही कमी पडलो नव्हतो। त्यामुळे जुने व्हायरल क्लिप्स करण्याची अनेकांना सवय असते, त्यापासून सावध राहा आणि आजची जी आमची दोघांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज पुन्हा नव्यानं आपण या युतीचा आज रथ घेऊन आज जनतेसमोर जातोय। समरजित घाटगे यांनी देखील राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कामाच्या पद्धतीची आठवण करून दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपल्याची घोषणा केली। एक कॉमन हेतूने आम्ही सगळी इथे एकत्र आलो। बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे। कागल विधानसभा मतदारसंघ असेल, नगरपालिका असेल, मुरगुड नगरपालिका असेल, यासाठी या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। कागलकरांनी असं चित्र बरोबर 23 वर्षांपूर्वी पाहिलं होतं। दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यामध्ये प्रचंड राजकीय शत्रुत्व होतं। मात्र एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाला
सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, संजय बाबा घाटगे, हसन मुश्रीफ हे सगळे नेते आहेत ते एकाच व्यासपीठावर ते आणले होते आणि हे आणले होते ते पत्रकार अतुल जोशी यांनी। या चारही नेत्यांना एकत्र आणले याची उत्सुकता इतकी होती की तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी अतुल जोशी यांना मुंबईला बोलवून घेतलं होतं। विलासराव देशमुख मुख्यमंत्री त्यावेळी होते, त्यांनी मला एसपींच्या करीबी बोलवून घेतलं मुंबईला आणि तुम्ही मंडलिक आणि घाटगेंना एकत्र आणलंच कसं हे जोशीबाबा आम्हाला सांगा, अशा पद्धतीचं अगदी मिश्किल माझ्याशी चर्चा त्यांनी जवळजवळ 15 मिनिटं वर्षा बंगल्यावर केली आणि चहापान दिलं की तुम्ही केलेली गोष्ट अतिशय चांगली झाली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला हे कारणीभूत ठरेल। अल्पसंख्याक समाजातील एक नेता कागल सारख्या ठिकाणाहून सलग 6 वेळा विधानसभेत जाणं ही काही सोपी गोष्ट नाही। हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाला कलाटणी नेमकी कुठे मिळाली, आमदारकीची संधी कधी मिळाली हे देखील खूप इंटरेस्टिंग आहे। 80-85 दरम्यान हे सगळी राजकारणात आली। तसं त्यावेळी मंडलिक साहेब त्यावेळी नुसतेच जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि तिथनं ते आमदारकीच्या तयारीला लागले। तेव्हापासूनच मुश्रीफ त्यावेळी एकदम अगदी नवीनच होते। हा प्रचारात सगळे असायचे, नाही ह्यांच्या विक्रमजी घाटगेंच्या प्रचारात ते असायचे काय। तिथं त्यांचं साधारण मंडलिक आणि ज्यावेळी मुश्रीफ आणि विक्रमजी घाटगेंची साथ सोडली, मंडलिकांच्याकडे ज्यावेळी गेले तिथनं हा संघर्ष जवळपास आता ह्या अलीकडे 2004 पर्यंत तर तो संघर्ष होताच। म्हणजे शेवटची निवड विक्रमसिंह घाटगेंची लोकसभेची लढवली तिथपर्यंत हा संघर्ष होताच। कट्टरवैरी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले असले तरी कागलमधील संजय मंडलिक गटाला बेदखल करून चालणार नाही। संजय मंडलिक यांच्या पाठीमागे सदाशिवराव मंडलिक यांचं नाव आहे, ज्या सदाशिवराव मंडलिक यांनी बारामतीच्या विरोधात बंड करून अपक्ष खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती। कागलमधील या नव्या आघाडीसाठी राज्य पातळीवरून अदृश्य शक्ती काम करत आहेत। भविष्यात शिंदे सेनेला बाजूला करण्यासाठी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं नवी राजकीय खेळी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।